गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तृप्तिदीपाचा विचार सुरू आहे आणि तृप्तिदीपामध्ये या स्वेच्छा अनिच्छा आणि परेच्छा प्रारब्धाचा विषय कसा काय आला अशी एक भूमिका आपल्या पुढे येते. तृप्तीचा विचार करताना आपल्याला नेहमी या बलवान प्रारब्धाचा विचार करावा लागतो की बलवान प्रारब्ध हे ज्ञानाला आणि अज्ञानाला दोघांनाही सारखंच भोगावं लागतं. पण ते भोगताना मात्र एकाचा निश्चय निश्चय हा ते प्रारब्ध मिथ्या आहे असा असतो. म्हणजे ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीचा निर्णय ते प्रारब्ध मिथ्या आहे असा झालेला असतो आणि अज्ञानाला मात्र हे प्रारब्ध मला का छळतंय, किती वर्ष झाले माझ्या मागं लागलंय, अशा पद्धतीने तो त्याचा विचार करत असतो आणि त्या निमित्ताने तो सुखी आणि दुःखी होतो. आणि जी मला माझं जे स्वरूप आहे की जे मी नित्य तृप्त आहे त्या स्वरूपापासून मात्र हा अज्ञानी जीव लांबच राहतो. आणि या प्रकरणाचा मुख्य विचार आहे की प्रारब्ध कसंही माझ्यावर ऍक्ट झालं तरी सुद्धा मी मात्र आनंदरूप आत्मा आहे या वृत्तीला आधी सांभाळावं लागतं. साधकावस्थेमध्ये तो सांभाळण्याचा विचार आहे आणि ज्ञानरूप झाल्यानंतर मात्र ते सहज सांभाळलं जातं. हा त्यातला भाव आपल्याला कळला पाहिजे. 162वा जो श्लोक आहे तो परेच्छा प्रारब्धाचा विचार सांगणार आहे. आधी स्वेच्छा अनिच्छा म्हणजे स्वतःच्या इच्छेने आपण काही प्रारब्ध बलवान प्रारब्ध आपल्याला भोगायला भाग पाडतं किंवा अनिच्छा म्हणजे माझी इच्छा नसताना. आणि आता इथे मात्र आता परेच्छा प्रारब्धाचा विचार या 162व्या श्लोकात मांडलेला आहे. इच्छा नाही असे असे नाही व आहे असेही नाही, पण दुसऱ्याची भीड पडून कोणी सुखदुःखे भोगतात याला परेच्छा प्रारब्ध म्हणतात. म्हणजे माझी इच्छा असो वा नसो हा त्यातला भाग आहे की बऱ्याच वेळा असं काही घडतं की माझी इच्छा नसताना मला काही गोष्टी कराव्या लागतात. म्हणून इथे इच्छा असो वा इच्छा नसो पण ते प्रारब्ध माझ्यावर वर्कआउट होतच. म्हणजे त्या प्रारब्धाच्या गोष्टी या आपल्यावर ऍक्ट होतच असतात. इथे 2-3 उदाहरणं दिलेली आहेत की आपण अत्यंत कपडे वगैरे वेअर करून आपल्याला आता ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला जायचंय अशा पद्धतीने आपण आता 2 मिनिटातनं घरातनं निघायचं आणि 5 मिनिटात इच्छित स्थळी पोचायचं अशा पद्धतीने आपण तयार होऊन बसलेला असतो. आणि तितक्यात आपल्या घरी पाहुणे येतात आणि ते पाहुणे सुद्धा असे असतात की ते आपल्या जवळचे असतात आणि त्यांना नाहीही म्हणता येत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा नाही म्हणता येत नाही तेव्हा मात्र ते आपल्याला परेच्छा प्रारब्धावर ही गोष्ट निघून जाते. म्हणजे आपला तिथे नाईलाज होतो आणि आपल्याला त्यांच्याबरोबर तो वेळ काढावाच लागतो. पण पाहुणे असतात ते कसे असतात, तर ते पाहुणे 2 प्रकारचे असतात. एक स्वतःच्या कामासाठी आलेले असतात आणि एक खरोखरीच आपलं काहीतरी त्यांचं महत्वाचं काम असतं म्हणूनही आलेले असतात. म्हणजे असं काहीही असलं तरी सुद्धा मला मात्र थांबावं लागतं आणि माझा जो ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाचा वर्ग आहे तो काही वेळा मिस होऊ शकतो. पण इथे मात्र हे स्वेच्छा किंवा अनिच्छा किंवा परेच्छा या प्रारब्धाचा विचार जेव्हा ज्ञानाच्या दृष्टीने करायची वेळ येते तेव्हा मात्र तो सहजच शांत असतो. त्याला अभ्यासाला जायला मिळालं तरी सुद्धा तो शांत असतो आणि नाही मिळालं तरी सुद्धा शांत असतो. पण अज्ञानी जीव मात्र काय आहे, तो चरफडतो. किंवा साधकाचा विचार केला तर तो म्हणतो आज माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास चुकला, मला तो परत कोणाला तरी सांगावा लागेल आणि रेकॉर्ड करून ते मला ऐकावं लागेल. अशा रीतीने तो साधक त्याच्यावरचा उपाय शोधतो आणि ज्ञानरूप झालेला मात्र सहजच शांत असतो. बर असं आहे का, ठीक आहे, अशा पद्धतीने तो विचार. म्हणून इथे आपल्याला कुठलीही गोष्ट अंतःकरणात नसते. आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण पाहतो की आपल्याला कळत नाही आपली एकदम अचानक बदली होऊन जाते आणि ती बदली होऊन आपलं जे काय बस्तान बसलेलं असतं एका डिव्हिजनमध्ये ते काही वेळा निसटून जातं. म्हणजे अशा काही गोष्टी ज्या घडतात त्या सगळ्या परेच्छा प्रारब्धामध्ये येतात. पण ज्ञानरूप झालेली जी व्यक्ती असते ती मात्र प्रारब्ध कुठल्याही पद्धतीने असो पण त्याची जी अंतःकरणातील निरंकुश तृप्ती आहे की जी कोणत्याही पदार्थांवर व्यक्तींवर आणि परिस्थितीवर अवलंबून नसलेली जी काय नित्य तृप्ती आहे त्या तृप्तीतच तो त्याचं जीवन जगतो. आणि अशा तृप्तीचं जीवन मला प्राप्त करून घ्यायचंय आणि त्यासाठी या तृप्ती दीपाचा विचार सुरू आहे. 163वा जो श्लोक आहे, मूळची श्रुती व इच्छा यात विरोध नाही
हे समजावून सांगणारा श्लोक. श्रुतीने किमिच्छन या शब्दाने इच्छेची शक्यता नाही असे म्हटले आहे. उत्तर, याला इच्छा होत नाही असा अर्थ नाही. ती इच्छा भाजलेल्या बी प्रमाणे बाधित झालेली असते. आता श्रुतीने किमिच्छन या अशी त्याच्या ठिकाणी म्हणजे त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी इच्छेची शक्यता नाही. या इच्छेंचे सुद्धा दोन विभाग आहेत, एक सामान्य इच्छा आणि एक विशेष इच्छा. आपल्याला लक्षात घ्या की त्या इच्छेतनं जेव्हा विशेषपणा तयार होतो तेव्हा ती इच्छा मला बंधनात पाडते, आणि जेव्हा इच्छा सामान्य असते तेव्हा मात्र तिथे विशेषत्व नसतं, आणि विशेषत्व नसल्यामुळे तिच्यापासून मला सुख किंवा दुःख तयार होत नाही. म्हणून इथे काय आहे, जो जीवनमुक्त झालेला असतो त्याला इच्छा होत नाही काय, तर त्याला इच्छा होते. अगदी असं आपण म्हणूया की बलवान प्रारब्ध नसलं तरी सुद्धा त्याच्या अंतःकरणात इच्छा तयार होऊ शकते की नाही. उदाहरणार्थ, त्याला बटाटे वडा खायची इच्छा झाली, फराळाचं खायची इच्छा झाली, तर ती होऊ नये काय, व्हावी ना. मग ती होते, पण झाली तरी सुद्धा तो मात्र त्या इच्छेच्या मागे विशेषत्वानी लागत नाही. सहज उपलब्ध असेल तर तो बटाटे वडा तेवढ्याच आनंदाने खातो, पण तो उपलब्धच नसेल तर त्या बटाटे वड्याच्या इच्छेवर तो पुढे वाहत जात नाही. माझं कुठे चुकतं हे मला समजून घ्यावं लागतं. मी वाहत जातो, माझ्या अंतःकरणात एखादी इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेच्या मागे मी तास 2 तास माझे जीवनातले वाया घालवतो, आणि ती इच्छा पूर्ण होते का न होते हा भाग वेगळाच असतो. म्हणून इथे किमिच्छन शब्दाचा अर्थ त्या जीवनमुक्ताला इच्छा होत नाही असं नाही. प्रारब्धवशात त्याला इच्छाही होऊ शकते, कधी ती त्याची इच्छा पूर्णही होते, कधी ती त्याची इच्छा अपूर्णही राहू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की त्याने आनंदरूप आत्मस्वरूपाशी एकरूपता साधलेली असल्यामुळे त्याच्या इच्छा बाधित झालेल्या असतात. बाधित शब्दाचा अर्थ सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या अशा पद्धतीने त्याच्या अंतःकरणात विचार पक्का असतो की माझ्या अंतःकरणात जी इच्छा निर्माण झाली ती कोणाविषयी निर्माण झाली, याचा अर्थच त्याला नक्की माहिती असतं की इच्छा ज्याच्याविषयी निर्माण होते तो आपल्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे खरा मी जो आहे तो आत्मस्वरूप आहे, अशरीरी आहे. त्याच्या अंतःकरणात म्हणजे तिथे अंतःकरण नावाची गोष्टच नाही. पण जेव्हा बाधितानुवृत्तीने अंतःकरण गृहीत धरून विचार करायची वेळ येते तेव्हा मात्र हा आनंदरूप झालेला जो तृप्त जीव आहे त्याच्या अंतःकरणात इच्छा तयार झाली तरी सुद्धा ती इच्छा मिथ्या आहे. ती मिथ्या पदार्थांविषयी इच्छा तयार झालेली आहे. मग ती पूर्ण झाली तरी तो रामकृष्ण हरी म्हणतो, आणि नाही पूर्ण झाली तरी सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. म्हणून त्याच्याविषयी ती इच्छा निर्माण झाल्यानंतर जो क्रिया प्रतिक्रियांचा खेळ चाललेला असतो तो मात्र तो सहजच शांत असतो. साधक म्हणला की त्याला शांत करावा लागतो, आणि नित्यमुक्त म्हणला म्हणजे नित्य तृप्त म्हणला की त्याचा सहज शांत असतो. अशा पद्धतीने त्यातले फरक पडलेले असतात. म्हणून इथे तो जो ती काय प्रतिक्रिया देतो ती प्रतिक्रिया अत्यंत सॉफ्ट असते, सौम्य असते. म्हणून तिथे अनासक्त वृत्तीने वैराग्ययुक्त अंतःकरण जीवन जगून तो जेव्हा जीवन जगतो त्या जीवनाला त्याच्या सहजता आलेली असते, तेव्हा त्या इच्छा भोगण्याविषयी त्याची अंतःकरण वृत्ती अजिबात लोलूप नसते. समर्थांनी एक ओवी लिहिली आहे, सांडून राम आनंद घन करी जो विषय चिंतन. हे अज्ञानाचे लक्षण आहे. तया लोलंगतासी समाधान कैसे, तो लोलंगत आहे, तो विषयांच्या मागे धावणारा प्राणी आहे. पण हा मात्र जीव जो आहे, जो आनंदाशी एकरूप झालेला आहे, त्याने आनंदरूप आत्मस्वरूपाला म्हणजे रामाला जाणलेलं आहे. आणि अशा जाणलेल्या स्थितीमध्ये त्याच्या अंतःकरणात जेव्हा इच्छा निर्माण होते ती भाजलेल्या बी प्रमाणे असते. त्या भाजलेल्या बीला जसा अंकुर फुटत नाही त्याप्रमाणे त्याच्या इच्छेला सुद्धा अंकुर फुटत नाही. त्याची इच्छा सहजच शांत आणि समाप्त होऊन जाते. पुढे आता त्याचं कारण समजावून सांगितलेलं आहे, तो 164वा श्लोक. जीवनमुक्ताचे मन बाधित होत असल्याने त्याचे संकल्पही बाधित होतात. भाजलेल्या बीला जसा अंकुर फुटत नाही तसे त्या संकल्पाला फळाच्या अपेक्षेचा अंकुर फुटत नाही. जीवनमुक्ताचं मन हे बाधित झालेलं असतं. आता मनाचं कामच आहे संकल्प आणि विकल्प करणं, हे मनाचं कामच आहे. पण इथे याचे संकल्प हे सतत जे असतात ते आनंदरूप आत्मस्वरूपाशी एकरूप झाल्यानंतरचे बाधितानुवृत्तीने असतात. किंवा साधक अवस्थेमध्ये जरी त्याचा विचार केला तरी मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मना सज्जना सदा रामी प्रीती धरावी. म्हणजे तो आनंदरूप आत्म्याचाच विचार त्या साधकाच्या किंवा हा जो सिद्ध असतो त्याच्या अंतःकरणात असतो. आणि मग
त्यामुळे त्याच्या अंतःकरणात जेव्हा संकल्प निर्माण होतात, तेव्हा मात्र ते संकल्प सुद्धा बाधितानुवृत्तीने तयार होतात. त्यामुळे ते सहजच शांत होतात. त्या ठिकाणी तो त्या कर्माचा किंवा असलेल्या इच्छेचा तो करताही होत नाही, म्हणून तिथे तो भोगताही नसतो. तो पुढे विचार येणार आहे, त्याचा विचार आपण करूया. पण इथे मात्र माझ्या श्रीगुरूंनी लिहिताना 2 मुद्दे मांडलेले आहेत. तो नैष्कर्म्य झालेला असतो आणि नैष्कर्म्य या शब्दाचा अर्थ आहे, मी काही करतो हा भाव अंतःकरणातनं निघून गेलेला असतो. जोपर्यंत मी काही करतो हा भाव माझ्या विशेष रूपाने अंतःकरणात असतो, तेव्हा मात्र मी कर्ता होतो आणि जिथे मी कर्ता होतो, तिथे मला त्या केलेल्या कर्माचं सुख आणि दुःख भोगावं लागतं. कारण का, जे मी काही कर्म करतो त्याच्याविषयी 2 प्रवाह हे बोलतच असतात, की ते 2 प्रवाह असं सांगतात, की यानी ही जी गोष्ट केली ती अतिशय योग्य केली किंवा यानी ही जी गोष्ट केली ती अतिशय अयोग्य केली. पण इथे मात्र काय आहे, मीच जर का करता नसेल, तर मी त्याचा भोगता तरी कसा होईल? म्हणजे अशा पद्धतीने तिथे कर्ता भोगता भाव संपलेला असतो, की जो ज्ञानरूप झालेला असतो. आणि अशा पद्धतीने नैष्कर्म्य सिद्धी तयार होते आणि तिथे मी करता नाही म्हणून मी तिथे भोगता पण नाही. मग करता कोण आणि भोगता कोण? तर राम करता आणि राम भोगता. अशा पद्धतीने तो त्याचं कर्म त्या ईश्वरार्पण बुद्धीने करून तो सहजच शांत असतो. मग पुढे असं दुसरा एक विचार सांगितलेला आहे, की संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. जीवनमुक्ताच्या भाषेत जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा त्याचं संचित कर्म जे असतं, की जे भोग देण्यास ते आलेलं नसतं. म्हणजे या जीवनातलं नसतं. ते संचित जळून नामाचे कळप पळती पुढे सॉरी पापाचे कळप पळती पुढे. या नामस्मरणाने पापाचे कळप जर का पळती पुढे असेल, तर संचित जे अ, जे संचित जे असतं, ते संचित सगळं निघून जातं. पण जे संचित प्रारब्ध रूपाने मात्र ह्या जीवनात भोगायचं असतं, ते मात्र भोगूनच संपवावं लागतं. पण ते भोगवून संपवताना त्या भोगण्याचा भोगता मी होत नाही आणि मी त्याचा कर्ताही होत नाही. असे विचार आपल्याला पक्के लक्षात आले पाहिजे, की तो कसा काय शांत राहू शकतो? त्याचं कारणच एक आहे, की त्याच्या शांततेमागे मी कर्ता आणि भोगता हा भाव निघून गेलेला असतो. पण प्रारब्ध कर्म जे आहे, की जे संचित रूपाने या जीवनात भोगायचं असतं, ते मात्र तो भोगायला काही अडचणीतच येत नाही. कारण तो स्वतःला भोगताच समजत नाही. आणि राहिला क्रियमाणाचा विचार आणि क्रियमाणामुळे त्याची अंतःकरण वृत्ती मी करतो या भावात नसते. आणि मी करतो या भावात नसल्यामुळे तो सहजच शांत असतो. म्हणून इथे संचित प्रारब्ध क्रियमाण या तीनही भागामध्ये मात्र तो त्या ईश्वराचा म्हणजे त्या ईश्वररूप रामालाच अर्पण करतो. हा त्यातला भाव आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. म्हणून इथे मज देऊनी जाळीत कर्म फळे हा जो विचार आहे तो आपल्याला कळून घ्यावा लागतो. ती कर्म मी जेव्हा ईश्वरार्पण बुद्धीने करतो, तेव्हा मात्र मला खऱ्या आनंदाकडे जाण्याची म्हणजे त्या नित्यतृप्त होण्याची एक व्यवस्था तयार होते. आता पुढचा जो 165वा श्लोक आहे, त्याचा विचार असा आहे, असे असेल तर जीवनमुक्ताला होणारी इच्छा अशी भाषा तरी का वापरावी? आणि मग तो 165वा श्लोक असं म्हणतो, भाजलेल्या बीला अंकुर फुटत नसला, तरी ती अन्न म्हणून खाण्यासाठी वापरतात. उदाहरणार्थ लाही चुरमुरे, त्याप्रमाणे जीवनमुक्ताच्या इच्छा त्याला किंचित भोग देतात, पण त्या मोठ्या संकटात घालीत नाही. मुख्य विचार काय आहे? भाजलेल्या बीला अंकुर फुटत नसला, तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, की ती बी खाण्याला योग्य असते. आपण पाहतो, की अनेक भाजलेल्या गोष्टी असतात, त्याची उदाहरणंही दिलेली आहेत. लाह्या आणि चुरमुरे अशी उदाहरणं दिलेली आहेत, की त्यांचा उपयोग आपण खाण्यासाठी करू शकतो. तसंच आहे, की जीवनमुक्ताला सुद्धा या इच्छा ज्या असतात, त्या अंतःकरणात निर्माण होतात, त्या त्याच्या नसतात सुद्धा. त्या मी करतोय अंतःकरणात निर्माण असाही भाव नसतो, तरी सुद्धा त्या इच्छेनुसार त्याला भोगावं लागतंच. हा त्यातला भाग आहे. पण आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे, की त्या इच्छा ज्या आहेत, त्या विशेष रूपाने नसल्यामुळे त्या त्याला पुनर्जन्माचा भोग देत नाही. आणि आपल्याला मात्र काय होऊन जातं, त्या पुनर्जन्माचा भोग देतात. त्या लाह्याचा दृष्टांत दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला विचार करता येतो, की त्या लाह्या आपण जातो, पंढरपुरात वारीला जातो, त्या लाह्या घेऊन येतो आणि त्या लाह्या घेऊन येऊन आपण सगळ्यांना वाटतो आणि मी पंढरपूरला जाऊन आलो, हे मी विशेषत्वाने सांगतो. आणि हे विशेषत्वाने सांगितल्यामुळे माझ्या पाया किती लोकं पडली, हा विचार आपल्या अंतःकरणात असतो. मग याचं कारणच काय आहे, की हा जो अज्ञानी मी आहे,
तो विशेष भावात जीवन जगतो. त्या सत्यभावात जीवन जगतो, जगाच्या सत्यभावात जीवन जगतो आणि आपल्या अंतःकरणामध्ये सुख-दुःख तयार करत राहतो. पण हा जो जीवनमुक्त असतो, तो जे काय प्रारब्धावशात त्याला जे काय सगळं मिळत असतं, तो पंढरपूरलाही जातो, वारीही करतो आणि पुन्हा त्यातून तिथून लाह्याही घेऊन येतो आणि पण मात्र तो अत्यंत अंतःकरणात स्थिर असतो, की चला आपण आता पांडुरंगाचा प्रसाद वाटतोय. या प्रसादाच्या निमित्ताने काही जण पंढरपूरची वारी करतील, काही जण पंढरपूरच्या पांडुरंगाला ओळखून घेण्याचा काही प्रयत्न करू शकतील. अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घेण्याची गरज असते. म्हणून इथे काय आहे, जीवनमुक्ताला इच्छा होणं हे शक्य आहे, पण त्याच्या इच्छा बाधित झालेल्या असल्यामुळं, म्हणजे त्या इच्छा माईक ठरल्यामुळं त्याला काही अडचण नावाची गोष्ट तयारच होत नाही. हा भाव आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे आणि त्या योगक्षेमाचा जर विचार करायची वेळ आली त्याच्या इच्छेच्या निमित्ताने, तर त्याचा योगक्षेम सुद्धा भगवंत वाहतो, हाही विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. की त्याला समजा काही काम करण्याची इच्छा होवो न हो. आता तुकाराम महाराजांसारखे लोक जे आहेत ते भंडारा डोंगरावर जाऊन राहिले आणि मग त्यांच्या घरच्यांचं कसं झालं? मग ते सगळं पांडुरंगाला काम बघावं लागलं. म्हणजे इथे काय आहे, या जीवनमुक्ताचा उदरनिर्वाह आहे तो स्वतः चालवत नसतो. त्याचा उदरनिर्वाह हा देवच चालवत असतो, हा त्यातला भाग आहे आणि त्याच्या दृष्टीने मी काही करतो ही भूमिकाच अंतःकरणात नसते. आता 166व्या श्लोकाचा विचार आहे, ज्ञान्याला त्या भोगाचे पुनर्जन्म ज्ञान्याला त्या भोगाने पुनर्जन्म का मिळत नाही? कारण प्रारब्ध कर्म भोगल्यानंतर त्याचे काम संपल्यामुळे ते संपते. पण भोगण्याचे विषय सत्य वाटले तर जन्ममरणांच्या चक्राचे संकट येते. आता तो विचार झाला आपला, की जो ज्ञानरूप झालेला असतो त्याला प्रारब्ध भोग मिळतो. मग मिळाल्यानंतर मात्र त्यांनी तो प्रारब्ध भोग मिळाल्यानंतर ते कर्म तो जे काय असेल ते भोगतो. त्या निमित्ताने तो सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही. सहजच अंतःकरण वृत्ती त्याची शांत राहते. आणि असं झाल्यानंतर तिथे मी भोगला हा भाव तिथे नसतो. मी हे भोगतोय, माझ्या जीवनात हे माझं प्रारब्ध कसं संपत नाही अशी खंतही त्याच्या अंतःकरणात नसते. म्हणजे तो सहजच वैराग्यवान असतो त्या भोगण्याविषयी आणि अशा पद्धतीने तो शांत असल्यामुळे त्याची अंतःकरण वृत्तीमध्ये नवीन एक इच्छा तयार होत नाही, की जी इच्छा या देह सत्यत्व आणि जगत सत्यत्व भ्रांतीमधल्या लोकांमध्ये ती होते. आणि मग वचनच आहे, जन्म घ्यावा लागे वासनेसंग. आणि मग वासना ज्या शिल्लक राहतात आणि मग त्या पुढच्या जन्माची एक व्यवस्था तयार करतात. म्हणून इथे भोगता भोग्य भाव जेव्हा सत्यत्व दृष्टीने असतो त्यावेळी मी भोगता होतो, म्हणून समोरचे पदार्थ भोग्य ठरतात आणि ते जर मला अनुकूल वाटले तर मला सुख होतं आणि प्रतिकूल वाटले तर मला दुःख होतं. म्हणून या अनुकूल आणि प्रतिकूलातनं जर माझी सुटका करून घ्यायची असेल तर मला नित्य तृप्त त्या निरंकुश तृप्तीचा आनंदरूप आत्मस्वरूपाचा अनुभव आला पाहिजे. म्हणून सत आणि चित्त रूपांतर सुद्धा हे आनंद रूपातच आहे हा विचार आपल्याला करावा लागतो. म्हणून या ज्ञानाची कर्म माक सांगितल्यामुळे ती भस्मसातच झालेली असतात, कारण तिथे मी करतो हा भावच नाही. म्हणजे याचा अर्थ जिथे मी करता हा भाव नाही तिथे मी कर्म करतो आणि मग त्या निमित्ताने माझ्या म्हणूया संचितात भर पडते, ही भूमिकाच तयार होत नाही. अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या जीवनमुक्ताला त्या जन्म मरणाचं संकट कधी वाटतच नाही. कारण जन्म आणि मरण हे कशामुळे सिद्ध होतात, तर माझ्या अंतःकरण वृत्तीत वासना शिल्लक राहतात म्हणून. आणि त्या वासना मला नवीन नवीन जन्माला घालतात. पण इथे मात्र संचित प्रारब्ध क्रियेमाण अवघा झाला नारायण. आता नारायण शब्दाचा अर्थ आत्मरूप झालेला असतं, याचा अर्थ त्या बंधनातनं तो सुटलेला असतो. म्हणून 166वा श्लोक असतो सांगतो की ज्ञानाला इच्छा निर्माण होते, त्याप्रमाणे प्रारब्ध भोग त्याला भोगायला मिळतात. पण भोगता भोग्य भाव नसल्यामुळे ते भोग भोगले जातात आणि ते संपले जातात. पण तिथे मी करता किंवा मी भोगता ही भूमिकाच नसते. पुढे 167वा जो श्लोक आहे तो पुनर्जन्माला कारण होणाऱ्या भ्रमाचे स्वरूप सांगणारा आहे. हा भोग नष्ट न होता उलट पुढे वाढतच गेला तर व त्याला कोणताही अडसर आला नाही तर त्यासह मी धन्य आहे असा भ्रम होतो. आता उदाहरणार्थ अभ्यास करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती असतात, काही शब्दज्ञानी व्यक्ती असतात. ती शब्दांच्या स्तरावर फार सुंदर अभ्यास होतो. हे सगळं जग मिथ्या आहे, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, त्यावर प्रवचनही तो 1 तास बोलू शकतो.
पण जेव्हा प्रत्यक्ष तो मिथ्यात्व निश्चय म्हणूया करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र तिथे तो त्या ताकदीने उभा राहत नाही. अंतःकरण वृत्ती मिथ्यात्व निश्चय केवळ शाब्दिक ज्ञानावरच असतो. म्हणून इथे काय आहे, त्यावेळी आणखीन एक भाग असा असतो की हा भोग मिथ्या आहे तरी सुद्धा त्याचं प्रारब्ध इतकं सुंदर असतं, म्हणजे काय म्हणूया अनुकूल असतं, की त्याला त्याचे भोग अनुकूलच पदरात पडतात. बरेच जण मी पाहिलेले, एक आपल्यातल्याच साधिका बाई आहेत, आज त्यांचं वय 82-85 आहे. त्या मला म्हणाल्या, की "उदय 70 झाली आहे, 75 झाली तरी कधी दुःख मला वाट्याला आलं नाही आणि आता मात्र इतकी दुःख वाट्याला येतायत, गेले 10 वर्ष ते सतत दुःखाचे डोंगर कोसळतायत." म्हणजे याचा अर्थ काय झाला, की तिथे जो मिथ्यात्व निश्चय व्हायला पाहिजे होता, तो झालेला नाही आणि तो झालेला नसल्यामुळे ही परवड होते. म्हणून इथे काय आहे, की अशा रीतीने तो स्वतःला स्वतःचं चांगलं चाललेला असताना हा भ्रमिष्ट असतो. म्हणजे काय आहे, जगत सत्यत्व, देह सत्यत्व, करता भोगता भ्रांतीतनं दूर झालेला नसतो. पण त्याच्या सगळ्या गोष्टी अनुकूल पडत असल्यामुळे त्याला मात्र भ्रम झालेला असतो, की मी जीवनमुक्त आहे. आणि हा जीवनमुक्ततेचा जो काय म्हणूया सो कॉल्ड मी जीवनमुक्त आहे, असा जो काय भ्रम मला होतो, तेव्हा त्या भ्रमातनं सोडवायला प्रत्यक्ष देवाला सुद्धा फार मोठे कष्ट पडतात. हा भाव लक्षात ठेवावा लागेल. आता हा जो भ्रम आहे, हा नष्ट करण्याचा उपाय काय आहे? हा 168व्या श्लोकाचा विचार आहे. जे होणार नाही, ते होणार नाही. जे होणारे आहे ते चुकणार नाही. हे लक्षात घेऊन, हे लक्षात ठेवून त्यामुळे सर्व चिंता दूर ठेवणाऱ्याचा भ्रम नष्ट होतो. आता या जीवनमुक्ताचा विचार आलेला आहे, की जे व्हायचंय ते होणारच आहे आणि जे नाही व्हायचंय ते नाही होणार. समर्थांचंही म्हणणं आहे, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका. तुटली मनातील आशंका. आता आशंका का तुटली, तर ते जीवनमुक्त झाले आणि जीवनमुक्त झाल्यानंतर काय व्हायचंय आणि काय नाही व्हायचंय, तो जगातल्या पदार्थांविषयीचा विचार आहे. आत्मरूप मीला काही होणंही नाही आणि काही जाणंही नाही. कारण ते येतही नाही तत्व, म्हणून ते जातही नाही, म्हणून त्याला स्थितीही नाही. मग ही येणं जाणं आणि राहणं या गोष्टी कोणाच्या आहेत, तर या स्थूल देहा संबंधातल्या आहेत, या सूक्ष्म देहा संदर्भातल्या. आपण नेहमी पाहतो काही माणसं जन्माला येतात, आपले नातेवाईक असतात, काही जण सोडून जातात आणि आपण टिकून राहतो. कालांतराने आपणही जातो. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे सगळं घडत असतं. पण हे घडणं जे काय आहे, त्याविषयी तो शांत असतो. जो तृप्त झालेला असतो, तो त्या घडणं न घडणं याविषयी स्वतःवर कधीच तो काही भूमिका अंतःकरणात घेतच नाही. त्याची भूमिकाच असते सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुष्याचे. ते कवित्वाचा विचार सोडून द्या, सकळ करणे जगदीशाचे. या जगातली प्रत्येक घडामोड जी आहे ती ईश्वरी इच्छेनुसार चालते. मग असं जर असेल तर मग त्या ईश्वरी इच्छेला मी कशाला डावलावं. म्हणजे या शब्दाचा अर्थ प्रत्येक वेळी ती ईश्वरी इच्छा म्हणून स्वीकारतो. याचा अर्थ तो प्रयत्न करत नाही असं नाही. परिस्थिती जर प्रतिकूल असेल तो प्रयत्नही तेवढेच उदंड करतो. यत्न तो देव जाणावा ही समर्थांची भाषा आहे. पण जपी ललाट रेषा पालटेना हाही विचार ते मांडायला विसरत नाही. म्हणून इथे प्रारब्ध नावाची जी गोष्ट आहे ती आपल्याला फळासंबंधी ऍक्ट होते आणि तो ते स्वीकारतो. म्हणून इथे काय आहे की अफाट बुद्धिमत्ता आहे, त्याचा वापरही करून घ्यायला कोणी नाही म्हणत नाही. कारण ही बुद्धी हे ईश्वराचे देणे. भले ते म्हणूया शोध लावण्याच्या निमित्ताने असेल किंवा अभ्यासाचा म्हणजे पारमार्थिक अभ्यासाचा विचारही त्याच्यामध्ये असेल. पण दोन्हीकडे सुद्धा बुद्धी जर का हे ईश्वराचं देणं असेल तर आपल्याला समजूनच घ्यायला पाहिजे की हा सायंटिफिक विचार करता करता मी त्या खऱ्या मीचा शोधही घेण्यासाठी मला या बुद्धिमत्तेचा वापर करता आला पाहिजे. म्हणून यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी कोणाच्या स्वाधीन आहेत, तर त्या ईश्वराच्या स्वाधीन आहे. कारण का सकळ केले जगदीश्वरे अनुक्रमे अशी एक भूमिका श्री समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये मांडलेली. हे सगळंच जर का त्या जगदीश्वरांनी अनुक्रमे केलं असेल, त्याला हवं आहे तसंच केलं असेल आणि त्यांनी एक सिस्टीम घालून दिलेली असेल, तर त्या सिस्टीमनी मी माझं जीवन जगलं पाहिजे. आणि त्या सिस्टीमनी जर का मला जीवन जगायचं असेल तर हा भ्रम दूर करण्यासाठी हे तो विचाराची कामे हाही विचार मला समजूनच घ्यायला पाहिजे. विचार या शब्दाचा अर्थ आत्मानात्म विचार. मग त्या बुद्धीचा विचार मी करावा आणि मी कोण आहे ते ओळखावं. त्याने माझ्या अंतःकरणात असलेली हुरहुर चिंता
किंवा सुखाची अपेक्षा या सगळ्या गोष्टी माझ्या अंतःकरणातनं निघून जातात. त्यामुळे जीवनात ही मुक्त झालेली व्यक्ती ही कधी खचत नाही. ती पॉझिटिव्हली विचार करते, की नेहमी ही अज्ञानी व्यक्ती असते ना, एखादं संकट कोसळलं की ती ढासळून जाते. काही जर का त्याला प्रतिकूल घटना घडली की ती ढासळून जाते, अनुकूल घटना घडली की ती सुखाने नाचायलाही लागते. पण ही जी काय व्यक्ती आहे, जीवनमुक्त व्यक्ती, ही सहज शांत राहते. सुखदुःखे समेकृत्वा. दोन्हीकडे ती शांतच राहते, कारण दोघांनाही ती समानच पाहते. पुन्हा लाभ आणि अलाभ याविषयी ती शांत असते. आणि कसं असतं, थोडा लाभ झाला की बरं वाटतं आणि थोडा तोटा झाला की आम्हाला दुःख व्हायला लागतं. म्हणून इथे काय आहे, की वासनेचं बीज जोपर्यंत जळून जात नाही, म्हणजे मी हा जो विचार आहे विशेषत्वाने अंतःकरणात, तो जोपर्यंत निघून जात नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही नित्य तृप्ती, म्हणजे खऱ्या अर्थाने निरंकुश तृप्ती, की जी कोणावरही आणि कशावरही अवलंबून नसलेली तृप्ती, ही मला मिळणं शक्य नाहीये, हा विचार आपल्याला करावाच लागेल. म्हणून या नित्य तृप्त झालेल्याची लक्षणं सुद्धा आपल्याला अभ्यास करावी लागतात, कारण ती एका अंतःकरणाच्या कोपऱ्यात ठेवून द्यावेत हे विचार. कधीतरी मी त्या दिशेला जाईन आणि मग जेव्हा माझं सगळं ते मॅचिंग होईल, क्रॉस मॅचिंग करायला शिकलं पाहिजे. जेव्हा ती जीवनमुक्तीचे सगळे विचार जे आहेत ते माझ्या अंगी बांधतात आणि माझ्या ते पूर्वी ऐकलेले जे श्री गुरूंकडचे जे विचार आहेत ते जेव्हा दोन्ही मॅच होतात, तेव्हा मला लक्षात येऊन जातं की जे व्हायचंय ते झालेलं आहे. पुढे आता हा 169वा श्लोक आहे. ज्ञानी व अज्ञानी यांच्या भोगातील फरक सांगणारा आहे. दोघांना भोग सारखेच मिळत असले तरी भ्रम झालेला झालेला संकटात सापडतो व ज्ञानी सापडत नाही. भ्रमिष्ठ माणूस त्याच्या आवाक्यात नसलेल्या गोष्टींचा ध्यास धरून अनेक प्रकारच्या संकटात सापडतो. म्हणून दोघांनाही भोग सारखेच मिळतात. एका भ्रमिष्ठ माणसालाही भोग तेवढेच मिळतात, त्याच्या जीवनात आहेत तेवढेच. तसेच तितकेच आणि असे ज्ञानरूप झालेल्या व्यक्तीच्या जीवनातही पुन्हा सुखदुःखाचे प्रसंग येतातच. पण इथे काय आहे, त्या अंतःकरण स्थितीचा विचार. जीवनमुक्त झालेल्याची अंतःकरण वृत्ती शांत असते, बाधित असते. आणि या अज्ञानी माणूस जो असतो त्याची अंतःकरण वृत्ती सत्यत्वाने हा सगळा देहादी प्रपंच करत असते. म्हणून त्या अज्ञानी माणसाला सुखदुःखाचं संकटच असतं, सुखाचं नसतं. कारण का सुख तो अनेक ठिकाणी विषयांच्या निमित्ताने भोगायला जातो. पण मात्र इथं जीवनमुक्त जो झालेला असतो त्याला जितकं दुःखाचं संकट असतं तेवढं सुखाचंही असतं. कारण त्यांनी ते नक्की विचार केलेला असतो की सुख गेल्याचाही पुन्हा आपल्याला दुःख होतच असतं. म्हणूनच तो त्यातून सुटलेला असतो. सुखदुःखातीत सुखरूप जो आत्मा आहे तो सुखदुःखातीत आहे, सुखाच्याही पलीकडे आहे. आणि अशा सुखरूप आत्म्याची तो एकरूप झालेला असतो. म्हणून इथे जगत सत्यत्वामुळे येणारी किंवा देह सत्यत्वामुळे येणारी जी भ्रमित अवस्था आहे ती त्या ज्ञानरूप माणसाच्या अंतःकरणात नसते. म्हणून त्याच्या दृष्टीने आशा आकांक्षा अननेसेसरी. मुख्य विचार काय आहे की त्या अज्ञानी माणसाच्या अंतःकरणामध्ये आशा आकांक्षांचं पेव फुटलेलं असतं आणि तो त्यांच्या मागे धावत असतो पिसाटासारखा. पण त्याच्या हातात मात्र काहीच पडत नसतं, कारण प्रत्येक वेळी प्रारब्ध नावाची गोष्ट जेवढं माप पदरात टाकायचंय तेवढं टाकतच असतं. मग इथे काय तो त्या प्रयत्नांमध्ये काही मागं राहतो तो जीवनमुक्त, अशी काही गोष्ट आहे का? तसं नाहीये. तो प्रयत्न करतो, पण मिळणाऱ्या फळाचा संबंध हा प्रारब्धाशी आहे. त्यामुळे तिथे तो झगडा करत नाही. तिथे तो त्या ईश्वरी नियोजनाचा एक भाग आहे असं समजतो आणि असं समजून तो ईश्वराला धन्यवाद देतो, रामकृष्ण हरी म्हणतो आणि मिळालेल्या फळावर तो संतुष्टता मानतो. पण इथे मात्र हा जो बद्ध जीव आहे तो मात्र भ्रमिष्ठासारखा वागतो आणि जे काही मिळालेलं आहे, जे काही आज त्याच्या पदरी आहे त्यातच त्याला कधी समाधान नसतं. तो कितीही श्रीमंत असला तरी पैशाचा हव्यास संपत नाही आणि इथं जीवनमुक्त मात्र कायम तृप्त असतो. आम्ही सदैव सुडके असं म्हणणारे श्री तुकाराम महाराज, की त्यांच्या घरात चोरी करायला गेलं तर त्याला एकाणाही सापडणार नाही, एक रुपयाही सापडणार नाही. आणि अत्यंत श्रीमंत असलेले आपले एकनाथ महाराज, त्यांच्या घरी जा, तुम्हाला पैसाच पैसा मिळेल. पण त्या पैशाचा लोभ एकनाथ महाराजांनाही नाही आणि यांच्याकडे नाही म्हणून नाहीच. म्हणजे दोघंही एका स्थितीतच आहेत. पैसा असो वा पैसा नसो, पण हे जीवनमुक्त संत किंवा असे जे काय मंडळी असतात जीवनमुक्त असतात, त्यांना कशाचाही लोभ आणि काही मोह नसतो. मात्र हा जो विचार आपण अज्ञानी माणसाच्या बाजूनी लावायची वेळ येते तेव्हा मात्र तो जीव
हा सतत संकटात सापडलेला असतो, हा विचार करावा लागतो. आता 177वा जो श्लोक आहे, तो जीवनमुक्ताच्या भोगांचा अनुभव सांगणारा. भोग माईक आहेत हे लक्षात घेऊन त्यांची आसक्ती नाहीशी केलेला ज्ञानी भोग भोगतानाही भोगांविषयी संकल्प करीत नसल्याने संकटात सापडतच नाही. कारण भोगाचा विचार त्यांनी आधीच साधकावस्थेत केलेला आहे त्या जीवनमुक्ताने. तो संकटात कशाला सापडेल? भोगांची सुरुवात होते, नंतर भोगांचा शेवट होतो, हे त्याला नक्की माहिती आहे. बरं, भोगातनं किती सुख मिळालं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. विषयांच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या सुखाचा भोग मिळतो. हे विषय प्रत्यक्ष आपल्याला सुख देऊ शकत नाही. म्हणून इथे सुख हे केवळ एका आत्मस्वरूपातच आहे आणि ते जाणून घेण्यात आहे. म्हणून इथे हा भोग मी भोगेन, मी आनंदात जाईन आणि मग मला अत्यंत लाभ मोठा मिळेल, मग मी असा होईन आणि मी ते करीन, ही भूमिका त्याच्या अंतःकरणात नसतेच. म्हणून इथे काय आहे, सुखाचा विचार जो आहे तो सुखरूपतेतनं केलेला असतो या ज्ञानी माणसाने. म्हणून इथे त्याला कुठलाही भोग भोगताना तो संकटात सापडत नाही. कारण त्यांनी ठरवलेलं असतं की हे भोग जे आहेत ते भोग सगळे माईक आहेत, मिथ्या आहेत. आणि त्यानंतर हा भोगणारा जो वाच्यार्थाने असलेला जीव आहे तोही मिथ्या आहे. पण लक्षार्थाने असलेला कूटस्थ रूप मी आहे हा मात्र भोगून अभोगता आहे. म्हणजे भोगणारा जो वाच्यार्थाने असलेला जीव आहे तो भोग भोगेनात का, पण त्याच्या मागे असलेला कूटस्थ रूप मी असा जो विचार आहे तो भोग भोगतही नाही. अशा पद्धतीने तो सहज तृप्त असतो. म्हणून इथे काय आहे, ते भोग अधिकाधिक मिळावेत आणि त्या निमित्ताने मी अधिकाधिक तृप्त होऊन जाईल, ही भूमिका त्याच्या अंतःकरणात निघूनच गेलेली असते. या जगातली कोणतीही गोष्ट म्हणजे कोणताही पदार्थ, या जगातला कोणतीही परिस्थिती ही कायम कधीच अनुकूल नसते. प्रत्येकाचं म्हणूया डिसइंटिग्रेशन चाललेलं असतं. म्हणजे हा माईक पदार्थ हा कायम काय आहे, अस्ति जायते वर्धते, ते म्रियतेपर्यंतचा त्याचा विकार हा सहज सिद्ध होत असतो. आणि म्हणूनच तर तुकाराम महाराज म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सोहळा अनुपम्य झाला. इथे आमच्या घरी जर का मरणाची भाषा काढली कोणी, तर घरचे लोक म्हणतात काय हा अभद्र बोलतोय, जरा भद्र बोल. आणि इथे तुकाराम महाराज मात्र भद्रच बोलतायत. आपुले मरण पाहिले म्या डोळा. आता मी माझं मरण पाहिलं, याचा अर्थ मी जीवनमुक्त झालो, मी आनंदाशी तृप्त झालो. आता आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सोहळा अनुपम्य झाला. आणि तो अनुपम्य सोहळा आहे. आणि असा अनुपम्य सोहळा जर का या जीवनात माझा देह हा येणारे, काही काळ टिकणारे आणि कालांतराने जाणारे, हा मिथ्या निर्णय घेऊन जर का अंतःकरणात विचार पक्का असेल, तर त्या देहाविषयी असलेली आसक्ती ही सहज दूर होते. आणि ती दूर झाल्यानंतर अनासक्त वृत्तीने तो प्रारब्ध असेपर्यंत जो देह जगायचा आहे तेवढा जगतो. मग मरताना काही यातना तयार होत नाही, निराशा तिथे नसते आणि सहजच तो म्हणू शकतो की आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. ही तुकाराम महाराजांची भाषा आहे. ती जीवनमुक्ताच्या सहज याच्यात येते, मुखात येते, की आम्ही आमच्या गावाला चाललोय कारण आम्ही आमच्या गावाशी एकरूपच झालो. त्या आत्मगावाशी मी एकरूप झाल्यानंतर आता आणखीन जाणं येणं उरलं काय, अशा पद्धतीने त्याच्या जीवनमुक्ताची गोष्ट असते. म्हणून भोगता भोग्य भ्रांतीतलं जीवन हे त्याच्या अंतःकरणात नसतं, तो सहजच नित्यतृप्त असतो. आता पुढचा 171वा श्लोक जो आहे, ज्ञानाला भोगाचे अल्पकाळ तरी सुख मिळतेच, त्यामुळे त्याची भोगांची इच्छा कमी कशी होईल. कारण का प्रत्येक भोग आहे त्या निमित्ताने सुख किंवा दुःख मिळतं, त्यातल्या सुखाचा विचार चाललाय. त्याचं उत्तर देतायत, स्वप्न व जादूगाराच्या सृष्टीप्रमाणे असलेले, ज्याची रचना पाहून बुद्धी थक्क होते आणि जे दिसते व न दिसते तोपर्यंत नष्ट होते, असे जग पाहणारा ज्ञानी त्याची आसक्ती तरी कशी ठेवी. म्हणून इथे जगाच्या स्वरूपासंदर्भात त्यांनी विवेक केलेलाच असतो, की अरे हे जग कसं आहे, मिथ्या आहे, की ते सच्च्या लक्षणांशी जुळत नाही असं म्हणावं तर ते मला भासतं. म्हणून ते अनिर्वचनीय आहे, ज्याविषयी ठोस असं बोलता येत नाही, म्हणून ते मिथ्या आहे, म्हणून मला त्याच्याविषयी अनासक्ती आली पाहिजे. अशा रीतीने तो अनासक्त होऊन जीवन जगतो, त्यालाच वैराग्यवान म्हणजे विवेकयुक्त वैराग्यवान जीवनाचा विचार मांडलेला आहे. आणि मग त्या मिथ्या लक्षणांमध्ये या जगातील प्रत्येक भोग मिथ्या आहे. आणि प्रत्येक भोग मिथ्या असेल तर त्या मिथ्या भोगातनं हा सत्यरूप आनंद कसा काय प्रगट होईल. म्हणजे याचा अर्थ भोग किंवा ते भोग भोगणारा
जीव आहे किंवा ते प्रारब्ध आहे. तर हे सुद्धा कसे आहेत, जड अचेतनाचाच विचार आहे. म्हणजे म्हणूया आपण जीव जड चेतनाचा संघात आहे. पण हे प्रारब्ध वगैरे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या जड अचेतन या जगातल्या मिथ्या सगळ्या गोष्टी आहेत. मग असं असताना त्याच्यामध्ये आनंद आहे ते भोग विशेषत्वाने भोगण्यामध्ये, याला काय अर्थ आहे? मग आता प्रश्न असा आहे, की मग त्या ज्ञानाला काहीतरी सुख मिळतं का नाही? तर मिळतं ना. त्यांनी काय फरक पडतो? पण त्याच्या अंतःकरणामध्ये या आनंदरूप सुखाचा अनुभव आलेला असल्यामुळे या अशा फोलकट सुखांच्या मागे तो धावत नाही. त्याला नक्की माहिती असतं, की या विषयांच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत झालेली आहे. आता जे काय सुख प्रगट झालेलं आहे, ते आनंदरूप आत्मस्वरूपाचं सुख आहे आणि असा निर्णय पक्का असल्यामुळे तिथे काय पद्धतीने काही झालं तरी सुद्धा तो मात्र अंतःकरण वृत्ती शांतच असतो. म्हणून इथे काय आहे, ते जगातला जो विचार आहे, मग ते जग निर्माण होवो अथवा त्याच्यामध्ये आणखीन काही घडामोडी घडोत. पण त्या घडामोडी जरी घडल्या तरी अंतःकरण वृत्ती आपल्याला शांत ठेवायची आहे आणि ती शांत ठेवायची असल्यामुळे या सृष्टीच्या रचनेविषयी तो जास्त विचार करत नाही. या शब्दाचा अर्थ असा आहे, की त्या सृष्टीच्या रचनेसंबंधी, की त्याला नक्की माहिती असतं, या सृष्टी रचनेमध्ये कधी एखादी गोष्ट घडेल आणि कधी एखादी गोष्ट विस्कटेल. मुख्य मुद्दा घडेल म्हणजे मनासारखी घडेल आणि कधी विस्कटेल. नेहमी मी माझी मेव्हणी आहे, ती रुबी हॉलला आयसीयू डायरेक्टर. ती सुद्धा काकांची अनुग्रहित आहे आणि ती एकदा म्हणाली होती बोलता बोलता, ती म्हणे असं होतं म्हणे उदय कधीतरी, की पेशंट अतिशय चांगला असतो. आयसीयू मधनं त्याला वार्डात काढायचा असतो, पण तो वार्डात आणेपर्यंत गेलेला असतो. आणि एक अत्यंत मरायला टेकलेला असतो आणि तो मरायला टेकलेला पेशंट कसा काय तो बरा होतो आणि तो त्या वार्डातनं बाहेर पडून घरी जातो, अनेक वर्ष जगतो सुद्धा. म्हणजे इथे काय चालतं काही कळतच नाही, म्हणजे लॉजिक कळत नाही. याचा अर्थ त्याचं प्रारब्ध तिथे आहे. त्या व्यक्तीचं प्रारब्ध, अटळ प्रारब्ध जे आहे, ते एकाएकी चांगली व्यक्ती असते. आपण म्हणतो कालच मी त्याच्याशी बोललो आणि आज मात्र ती व्यक्ती नाही. ती मरण पावलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्याचं प्रारब्ध मात्र तिथे वर्कआउट होतं. आणि ते वर्कआउट होतं आणि मग असं वैभवाच्या शिखरावर असलेली माणसं सुद्धा दरिद्री होताना आपल्याला दिसतात. म्हणून हा मायेचा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. या माईक जगतामध्ये ही माया ह्या सगळ्या गोष्टींचं निर्वाहन करते. ही माया म्हणजे ईश्वराची माया नावाची शक्ती आहे. ती सगळं म्हणूया नियंत्रण करते आणि अशा पद्धतीने ते नियंत्रण काय असतं, तर हे 3 विचार इथे मांडलेत. दिसते तोपर्यंत असणारी, त्यालाच प्रतीती मात्र सत्तावान असा शास्त्रीय शब्द आहे, की जोपर्यंत त्या मायेची प्रतीती आहे तोपर्यंतच तिची सत्ता आहे. जोपर्यंत रज्जू उपहित चैतन्यावर सर्पाची प्रतीती आहे तोपर्यंतच भासाचा विचार आहे. पण ज्या वेळी मला रज्जूचं विशेष रूपाने ज्ञान होतं, म्हणजे रज्जू उपहित चैतन्याचं, त्यावेळी तो सर्पाचा भ्रम माझा दूर झालेला असतो. म्हणून प्रतीती सत्तावान असलेली जी माया आहे ती जगाचं म्हणूया ग्लॅमरस रूप मला दाखवते, पण मला मात्र माझी अंतःकरण वृत्ती तिथे अडकवायची नाही, हा सतत विचार करावाच लागतो. आता ज्ञानाने निवृत्त होणारी आहे, ज्ञान निवर्त्य. अशा याचा अर्थ, ज्ञान शब्दाचा अर्थ ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाने ती निवृत्त होते, म्हणून तिचं ज्ञान निवर्त्य आहे. पुन्हा विचाराने बाद होते आणि म्हणूनच ती अनिर्वचनीय. अशा पद्धतीने ती जर का आत्मानात्म विचार मी केला तर ती बाधित होते. म्हणून इथे काय आहे, हा जो ज्ञानरूप झालेला जो आहे त्याला मायेची कधी भीती नसते, कारण त्यांनी मायेचा मुकाबला केलेला असतो. आता मुकाबला शब्दाचा अर्थ, माया शब्दाचा अर्थच मुळात नाही, पण आहे म्हणतो आपण, तेव्हा ती सतासत विलक्षण अनिर्वचने असं मिथ्या मानून तो पॉझिटिव्हली त्या मायेच्या निमित्ताने अभ्यास करतो, त्या मायेच्याच शब्दांचा आधार घेतो आणि स्वतः जीवनमुक्त होतो. म्हणजेच तो माईक ईश्वर त्याला सहाय्यभूत होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. पुढे आता 172वा श्लोक असं सांगतोय, असा अनुभव कसा येतो? तर स्वतःला पडलेल्या स्वप्नांचा, स्वप्नात प्रत्यक्ष अनुभव येऊन नंतर जाग आलेल्या माणसाने सावध चित्ताने दोन्ही अवस्थांचे वारंवार चिंतन करावे. या दोन्ही अवस्थांचा विचार करावा, की स्वप्नातले पदार्थ स्वप्नात खरे वाटतात, पण जाग झालं की ते मिथ्या ठरतात. तसंच काहीसं आहे. स्वप्ने जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले. पण सहजचे अनुर्वाच्य झाले बोलता नाही. म्हणून इथे काय आहे, ते सहजचे अनुर्वाच्य झाले हा अभ्यासाचा विषय, की जे माझं स्वरूप आहे ते अनुर्वाच्य आहे, त्याच्याशी बोलता येत नाही.
यतो वाचो निवर्तन्ते. त्याच्याविषयी बोलता येत नाही, ते तत्व आत्मतत्व माझं आहे. मग आता काय आहे, की स्वप्नातले पदार्थ मिथ्या असतील, तर तसेच हे जागृतीतले पदार्थही मिथ्या आहे. कारण स्वप्नातले पदार्थ जसे त्या वेळेपुरते भासतात आणि मी जागा झालो की निघून जातात. तसंच जागृतीतले पदार्थ. मुख्य अडचण जी आहे ना, ती जागृतीतल्या पदार्थांची. आणि हे जागृतीतले जे पदार्थ आहेत, ते मिथ्या आहेत. तर ते सुद्धा येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. उदाहरणार्थ माझं शरीर. माझं शरीर येतं, काही काळ टिकतं, कालांतराने जातं. म्हणून ते काय आहे, ते सुद्धा मिथ्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जसा स्वप्नातला पदार्थ मिथ्या आहे, तसाच हा जागृतीतला पदार्थ सुद्धा प्रत्येक प्रतीती मात्र सत्तावान म्हणजे रज्जूपही चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणेच आहे. म्हणून संत मला सांगतात ना, की तुम्ही काय करा, अभ्यास कसा करा, तर जागृतीचं स्वप्न करा. वास्तवात मी जागा आहे, जागा आहे असं जेव्हा बोलतो, तेव्हा ती जागा माझी जी काय वृत्ती आहे, ती जगत सत्यत्व, देह सत्यत्व या भ्रांतीतली असते. मग आता काय करा, त्या जागृतीचं स्वप्न करा. ते तू स्वतःला जे जाग समजतो, ते जागेपणा खरा नाहीये. त्याचं स्वप्न कर, म्हणजे ते पदार्थ मिथ्या आहेत असं ठरव. आणि जोपर्यंत ते पदार्थ मिथ्या ठरवत नाहीत जागृतीतले, तोपर्यंत भ्रम जाणार नाही. स्वप्नातले पदार्थ किती वेळा स्वप्न पडून जाऊ दे, पण त्याने माझी अंतःकरण वृत्ती बाधित होणार नाही. म्हणून इथे जागृतीचं स्वप्न करा ही एक साधन पद्धती येते, किंवा संतांचा विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा आपली जी सुषुप्ती असते ती संतांची समाधी असते. आपल्याला सुषुप्तीची समाधी करायची असेल तर फार ज्ञानरूप होण्याशिवाय पर्याय नाही, हे बरोबर आहे. पण साधक दृष्टीने आपण जर का नामस्मरणात झोपी गेलो, नामस्मरण करता करता, आणि सकाळी जर नामस्मरणात जाग आली, तर सुद्धा मी काय आहे, त्या झोपेमध्ये सुद्धा मी नामस्मरणच केलेलं आहे. अशा पद्धतीने मी जागृतीत नामस्मरण करावं, आत्मानात्मा विचार करावा. म्हणून इथे काय आहे, या जगातल्या वस्तू सुद्धा त्यांचा काळ काहीसा मोठा असला तरी सुद्धा त्या जन्माला येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. म्हणून स्वप्न जितकं मिथ्या आहे, तेवढे जागृतीतलेही पदार्थ मिथ्या आहे. म्हणून इथे ही जी काय अनासक्त वृत्ती आहे, ती डेव्हलप आपल्याला करावीच लागते. आणि ती सुद्धा या मिथ्यात्व निश्चय अंगी बांधल्यावरच आपल्या अंतःकरणात तयार होते. म्हणून मिथ्यात्व निश्चय हा शब्दांच्या स्तरावरचा आणि मिथ्यात्व निश्चय हा अंगी बांधलेला, या दोन गोष्टींमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि तो फरक आपण रिअलाइज केला पाहिजे. त्यासाठी त्या अंतःकरणाचा म्हणजे मनबुद्धी चित्त अहंकाराचा उपयोग केला पाहिजे. तो अभ्यासासाठी केला पाहिजे. पुढे आता 173वा जो श्लोक आहे, असा निर्णय झाल्यामुळे या दोन्ही अवस्था सर्व प्रकारे अगदी सारख्या आहेत, असे सतत अनुसंधान ठेवून जागेपणातील पदार्थ खरे असल्याचा निश्चय सोडून दिल्यानंतर ते ज्ञानी पूर्वीप्रमाणे त्यांची आसक्ती ठेवत नाही. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला ती आसक्ती बाजूला करायची आणि अनासक्त वृत्ती डेव्हलप करायची असेल, तर मग आपल्याला काय करावं लागेल, की जागृतीतले जे सगळे पदार्थ आहेत की जे मला सत्य वाटतात, ते मिथ्या ठरले पाहिजे. जसे स्वप्नातले पदार्थ मिथ्या आहेत तसंच. आणि मग त्याचा परिणाम पुढे काय होईल, तर त्यासाठी सुद्धा विचार की जागृती स्वप्नी पांडुरंग या शब्दाचा अर्थ समजून घ्या, की पांडुरंग म्हणजे आत्मभाव. या दोन्हीही अवस्थेमध्ये, जागृतीमध्ये आणि स्वप्नात, म्हणून सुषुप्तीत सुद्धा सगळीकडे काय आहे, तो पांडुरंगच भरलेला आहे. म्हणून इथे काय आहे, की जागृती जी आहे माझी, आत्ता जी मी म्हणतो की माझ्या जागेपणाची अवस्था, ती मिथ्या रूपात मला कळली पाहिजे. की अरे माझं जे काय जेपण आहे, ते मिथ्या स्वरूपातलं जागेपण असेल, तर मग मी या अनासक्त वृत्तीला सहज टिकवून धरू शकतो. आणि मग दीर्घकाळपर्यंत मी माझं साधन केल्यानंतर या वृत्तीतलं जे सत्यत्व आहे ते निघून जातं. आणि मग तो एक ज्ञानप्रकाश आत्मा मी आहे असा मला अनुभव येतो. आणि असा अनुभव आल्यानंतर मग जो बाधितानुवृत्तीने व्यवहार होतो, तो मात्र कसा असतो, तो ज्ञानाच्या व्यवहाराचा विचार. की पूर्वी ती अज्ञानाची अवस्था असताना आसक्ती होती, आता मात्र ती आसक्ती पूर्णपणे निघून गेलेली आहे. म्हणून इथे काय आहे, वैराग्यवान मी अशी एक भूमिका अंतःकरणात तयार होते. आणि त्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये नित्य तृप्तीची भावना ही सहज तयार राहते. पुढे आता 174वा श्लोक असं सांगतोय, या द्वैत सृष्टीची रचना इंद्रजालाप्रमाणे अचिंत्य आहे. हे जो कधीच विसरत नाही, त्याचे प्रारब्ध भोगाने काय नुकसान होईल. हे जाणलेल्या प्रारब्धाचा त्रास का होत नाही, म्हणजे आत्मरूप झालेल्याला, अनासक्त झालेल्याला या प्रारब्धाचा का त्रास होत नाही, त्यांनी सांगितलंय.
की ते अचिंत्य शक्ती आहे. ही माया नावाची जी शक्ती आहे ईश्वराची, ती अचिंत्य आहे आणि ती काहीही गोष्टी घडवून आणते. पुन्हा तिला आपण म्हटलेलं आहे, ती काहीही करू शकतं. अघटित घटना पटीयसी असं त्याचं वर्णन केलेलं आहे शक्तीचं. किंवा कर्तुम अन्यथा कर्तुम. त्याला जे करायचंय तेही तो करतो, नाही करायचंय तेही ते करतो आणि यापेक्षा वेगळं काही करायचं असेल तर तेही तो करतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे द्वैताचं जे काय घडवणं, जे करणं आहे ते ईश्वराधीन आहे. आणि म्हणूनच जिथे जिथे द्वैत आहे, तिथे तिथे मिथ्या विचार आहे. मग एक अद्वैतच तेवढं खरं आहे. अद्वैत म्हणजे ब्रह्मतत्व आणि ते मी आहे. मग तेच जर का खरं असेल तर द्वैत मिथ्या आहे. मग हे प्रारब्ध नावाची जी गोष्ट आहे ती कोणाची आहे, तर ती ईश्वराची आहे. मग ईश्वर सुद्धा काय करतो, ते प्रारब्ध भोग देतो. मग दिले तरी सुद्धा ते सुद्धा या मिथ्या जगातातले मिथ्या प्रारब्ध भोग आहेत. अशा पद्धतीने तो जीवनमुक्त जगतो आणि स्वतः मात्र नित्य तृप्तीत त्याचं आयुष्य जगतो आणि ती नित्य तृप्ती ह्या तृप्तिदीपाचा विषय आहे. किंवा आपल्या या संपूर्ण पंचदशीचा अभ्यास कशात समाप्त होतो, तर तृप्तीमध्ये होतो. हे एक तृप्तिदीप प्रकरण कळलं तर बाकीची प्रकरणं समजल्यासारखीच आहेत, हा विचार करायला हरकत नाही. 175वा जो श्लोक आहे तो वेदांत शास्त्र व प्रारब्ध यात पुढील प्रकारचा फरक आहे. तत्वज्ञानाचा माईकत्वासंबंधी नियम आहे, तर प्रारब्धाचा जीवाच्या सुखदुःखाच्या अनिवार्यतेसंबंधी आग्रह आहे. हा 175वा जो श्लोक सांगतो की तत्वज्ञानाचा माईकत्वाशी नियम आहे. मुख्य विचार काय आहे, तत्वज्ञान म्हणजे ब्रह्म स्वरूपाचा ला जाणण्याचं तत्वज्ञान म्हणजे वेदांत शास्त्राचा विचार. हे जग माईक ठरवायचंय त्याला आणि हे जग माईक करून या जगातनं पुन्हा अनासक्त वृत्तीने जीवन जगून त्या अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळे मला आनंदाचा अनुभव येतो, हे केवळ एवढंच वेदांत शास्त्राला समजावून सांगायचं. आणि मग प्रारब्धाचा विचार जेव्हा बोलायची वेळ येते तर प्रारब्धाचा जो भोग आहे तो त्याच्या पूर्वजन्मातल्या गोष्टी आणि आता या जन्मात त्याला भोग भोगायला लावणाऱ्या सुखदुःखाच्या गोष्टी म्हणजे शुभ अशुभ कर्माची केलेली फळं ही देण्याविषयी तो प्रारब्धाचा विचार आहे. आणि मग हे प्रारब्ध कोणाला भोगावं लागतं, ज्याला जग सत्य वाटतं तेव्हा तो प्रारब्धाचा भोगता मी आहे अशा भाषेत बोलला जातो. पण जीवनमुक्त मात्र त्यातवासून निराळाच राहतो. कारण प्रारब्धाचे भोग भोगणारा जीव आहे आणि आत्मरूप मी मात्र प्रारब्धाचे भोग भोगत नाही, कारण त्याच्या ठिकाणी शरीर नावाची गोष्टच नाही. मग प्रारब्धाचे भोग कोणाला आहे, पुन्हा शरीराला आहे. असे जर विचार पक्के असतील तर मग काय आहे, हे मिथ्यात्व विचार जे आहेत, हा मिथ्यात्व विचार खूप काही आपल्याला अभ्यास पूर्ण करायला मदत करतो. म्हणजे भक्ती ही करायची, वेळ आली तर भक्ती ही खूप उत्कृष्ट आहे. पण तिला जर का ज्ञानलक्षणेची जर का थोडीशी जोड असेल तर ती भक्ती अधिकच खुलून जाते. आणि त्या पांडुरंगावर असलेला दृढ भाव जो आहे तो अत्यंत प्रचंड आत्मविश्वासात तो प्रगट होतो आणि सहज त्या पांडुरंगाच्या भजनामध्ये तो तल्लीन होऊन जाऊ शकतो. पण मिथ्यात्व विचार केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी जरा अवघडच आहेत, हा त्यातला मुख्य भाग आहे. म्हणून इथे काय आहे, हे मिथ्या समजून प्रारब्ध भोगणं हे त्या जीवनमुक्तालाही टळत नाही. मग ते कोणालाही टळत नसेल तर ते भोगून मोकळं व्हावं आणि हा शेवटचा जन्म एकदा सहज आनंदरूप होऊन नित्य तृप्त होऊन कळावा आणि तो कळला असता मला आणखीन काही जाणायची व्यवस्था तयार करावी लागत नाही, हा खऱ्या जीवनमुक्तीचा विचार आहे. 176वा जो श्लोक आहे तो सांगतो, तत्वज्ञान व प्रारब्ध हे विषयच वेगळे असल्यामुळे त्यांच्यात विरोध नाही. ही हातचलाखी आहे हे पूर्णपणे माहीत असूनही जादूचे खेळ कौतुकाने पाहिले जातात. आता तत्वज्ञान व प्रारब्ध, तर तत्वज्ञान म्हणजे उपनिषदांचं तत्वज्ञान, संतांचं तत्वज्ञान आणि प्रारब्धाचा संबंध जीवाशी आहे, त्याला मिळणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगांशी आहे आणि तत्वज्ञानाचा विषय जो आहे तो जीवनमुक्त करण्याशी आहे. मग आता उदाहरण दिलंय त्यांनी जादूच्या खेळाचं, त्या जादूगार रघुवीराचाही उल्लेख केलेला आहे की तो आमच्या लहानपणी आहे, तो मोटरसायकल चालवायचा, रस्त्याने मोटरसायकल चालवायचा. आम्ही मोठ्या म्हणूया आश्चर्यचकित होऊन पाहत असायचो की डोळे बांधून तो मोटरसायकल चालवतोय आणि रस्ता काही चुकत नाहीये, तो रस्त्याच्या मधोमध व्यवस्थित चाललेला आहे. अशा पद्धतीने दुतर्फा लोक आहेत पण एकाच्याही अंगावर गाडी गेलेली नाहीये. आता हे जे काय आहे हे सगळी जी हात चलाकी असेल किंवा जादूचा प्रयोग असेल ते मी मिथ्या समजून पाहतच असतो ना. इथे सगळं काही जादूचे प्रयोग चाललेत पाहतच असतो ना. मग अशाच पद्धतीने तो जीवनमुक्त जो आहे तो ह्या
अचिंत्य गोष्टींचा विचार करतो आणि या माझ्या आवाक्यातल्या गोष्टी नाहीत, पण जग निर्माण झालेलं आहे म्हणून ते माईक आहे, हे तत्वज्ञान मला सांगतंय, याप्रमाणे तो तत्वज्ञानाचा विचार करतो. आणि पुन्हा त्या प्रारब्धाचा विचार जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा कौतुकतूप आहे संचिताचे, की तो काय करतो, की जे काय घडतं आहे ते केवळ संचितातलं घडणं आहे आणि ते कौतुकाने पाहतो. या शब्दाचा अर्थ आनंदाने पाहतो. म्हणून त्याच्याकडनं जे भोग भोगले जातात त्या ठिकाणी मी भोगता हा भावच नसतो त्या जीवनमुक्ताच्या ठिकाणी, आणि मात्र अज्ञानाच्या ठिकाणी असतो, म्हणून तो सुखदुःखात पडतो. हा एवढाच फरक काय त्या दोघांमधला असतो, पण हा फार मोठा फरक आहे, हे समजून घ्यावंच लागेल. आता 177वा श्लोक असं सांगतोय, आत्मज्ञान व प्रारब्ध यात विरोध नसण्याचं कारण काय. जर प्रारब्ध कर्माने जगत सत्यत्व मानून भोग भोगणे भाग पाडले असते तर ते विद्येच्या विरोधी झाले असते, पण केवळ त्यांच्या भोगामुळे जग सत्य ठरत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म जे आहे ते काय करतं, ते दोघांनाही भोग सारखाच देतं. अज्ञानालाही भोग देतं आणि तत्वज्ञानालाही भोग देतं. म्हणजे ज्याला ज्ञानरूपतेचा अनुभव आलेला आहे त्यालाही. इथे काही कुठं त्या प्रारब्धाचं तत्वज्ञान नाहीये, ती ईश्वराची योजना आहे. प्रारब्धाचे भोग हा जड अचेतन विषय आहे आणि ती ईश्वराची योजना असते आणि त्याप्रमाणे ते भोग भोगायला दिले जातात. पण ते भोग माईकच आहे असा त्या जीवनमुक्ताचा निर्णय असतो. म्हणून इथे ते भोग भोगण्याची वृत्ती काय आहे हा विचार महत्वाचा ठरतो. भोग जर सत्यत्वाने भोगले जातील तर तो जीव अज्ञानी ठरतो आणि भोग जर का मिथ्यत्वाने भोगले जातील तर तो जीव ज्ञानरूप ठरतो. म्हणून इथे काय आहे, भोगांचं तत्वज्ञान नाहीये. आपल्याला अविद्येच्या विरोधी काय आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आत्मस्वरूपाचा जरी विचार करायची वेळ आली तर ते काय करतं, ते म्हणूया ज्ञानालाही काही अडथळा आणत नाही आणि पुन्हा जो ज्ञानरूप झालाय त्यालाही भोग भोगण्याला अडथळा आणत नाही. त्या आत्मस्वरूपाच्या सत्तेवर ह्या सगळ्या गोष्टी घडतात, पण तो बेखबर असतो. अशा पद्धतीने तो विचार आहे. म्हणून इथे काय आहे, ही आत्मविद्या जी आहे ती काय आहे, ती आनंदाकडे घेऊन जाते. आणि हे भोग जे आहेत ती माईक आहे असं सांगते, तत्वज्ञान माईक आहे असं सांगतं. मग माईकाने काय होऊन जातं, अज्ञानाची निवृत्ती होते आणि अज्ञानाची निवृत्ती होऊन पुन्हा तो जो आनंदाचा लाभ आहे तो मिळतो. पण त्या प्रारब्धाच्या भोगांचा जो विचार आहे तो कोणालाही टळत नाही, पण जीवनमुक्त मात्र प्रारब्ध हे मिथ्या रूपाने भोगत असतो, हा त्यातला विचार आहे. आता पुढचा 178वा जो श्लोक आहे, मिथ्या पदार्थांमुळेही सुखदुःखे होतात, जसे स्वप्नातील काल्पनिक वस्तूंच्या भोगालाही पूर्णता असते, त्याप्रमाणे मिथ्या असलेल्या जागृतीतील वस्तूंनीही भोग होतो असे समजावे. मुख्य विचार काय आहे, पूर्णता शब्दाचा अर्थ काय आहे, तर भोग देण्याचं सामर्थ्य. त्यात स्वप्नामध्येही भोग देण्याचं सामर्थ्य आहे त्या अविद्येच्या निमित्ताने, आणि इथे जागृतीमध्येही आहे. पण ज्ञानी आणि अज्ञानी हे दोन विचार मात्र वेगळे असतात. म्हणून इथे काय आहे, त्या दोन्हीही अवस्थांमध्ये, जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये ते भोग देण्याचं सामर्थ्य आहे, म्हणजे ते पूर्णता आहे. पण इथे ज्ञानाच्या निश्चयाचा विचार आहे, की ज्ञानी मात्र काय असतो, तो त्या मिथ्यात्व निश्चयात जीवन जगत असतो आणि मिथ्यात्व निश्चयात जीवन जगत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी त्या भोग भोगताना तिथे उणीव नसते. पण मात्र जिथे जगत सत्यत्व भ्रांती असते तिथे मात्र उणीव असते. म्हणून इथे जागृतीमधला भोग आणि स्वप्नामधला भोग हा दोन्हीकडेही सारखाच आहे. जितका जागृतीतला स्वप्नातला भोग मिथ्या आहे, तेवढाच जागृतीतला मिथ्या आहे असं समजावं. आणि असं समजून जर मी भोग भोगले तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची एक व्यवस्था तयार करता येते. वेदांत तत्वज्ञानही प्रारब्धाला विरोधी नाही हे सांगणारा 179वा श्लोक असं सांगतो, अध्यात्म विद्येने तर जगताचे भान नष्ट केले असते तर तिचे प्रारब्ध शास्त्राचा घात केला असता. जगत माईक आहे या ज्ञानाने जगत भान नष्ट होत नाही. आता ही प्रारब्ध ईश्वराची व्यवस्था आहे. प्रारब्धाचे भोग ज्ञानालाही मिळतात आणि अज्ञानालाही मिळतात, हा त्यातला भाग आहे. पण इथे काय आहे, जो अभ्यास करतो तो. आता इथे तुकाराम महाराजांचे उदाहरण दिलेलं आहे, की रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर, किंवा काटकीवरी सर्प देखिला मुळी सर्पाकार झाली, एके भ्याला एके ओळखिली. अशा पद्धतीने या मिथ्या विचारांचं सगळं विचार मांडणारे संत मंडळी आपले शंकराचार्यांप्रमाणे ते मात्र वारी करताना अत्यंत आनंदाने वारी करतात. जणू काही ही वारी सत्य रूपाने चालली आहे अशा पद्धतीने ते पांडुरंगाकडे धावत जातात.
लोकांना काय वाटायला लागतं, की अरे हा काय असा करतो. पण तसं नाहीये. म्हणून इथे काय आहे, की वारी करणारे वारकरी असे कितीतरी वारकरी नित्यमुक्त असतील तिथे. पण ते वारी अत्यंत आनंदाने करतात. त्यांना नक्की माहिती असतं, की हे जग मिथ्या आहे, माईक आहे. म्हणून इथे जगताचं भान गेलेलं नाहीये. ते मुक्त झालेले आहेत. सगळ्या रचना सगळ्या करतात. ज्ञानदेवांनीही केल्या, अनेक रचना केल्या. पण तरी सुद्धा ग्रंथाची रचना करून सुद्धा त्यांना मात्र या मिथ्या जगताचं बाधितानुवृत्तीने भान होतं आणि ते जीवन जगलेले अत्यंत व्यावहारिक सत्तेमधलं जीवन जगलेले आहेत. त्यांना व्यावहारिक सत्ता, पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता या तिन्हींचंही भान आहे. आणि हे सगळं भान त्यांना व्यवस्थित असल्यामुळे ते अनासक्त वृत्तीने जीवन जगू शकतात आणि तसंच अनासक्त वृत्तीने जीवन जगण्याची मला एक व्यवस्था तयार करून देतात. म्हणून इथे काय आहे, या प्रारब्धाचा संबंध देहाला मिळणाऱ्या म्हणूया प्रारब्धवशात मिळणाऱ्या भोगांविषयी आहे. ती प्रारब्ध कधी सुखदायक असतात, कधी दुःखदायक असतात. पण जीवनमुक्त त्याच्याकडे मात्र एक तो माझ्या जीवनातला एक भाग आहे असं म्हणून बघतो. आणि मग जेव्हा त्याचं प्रारब्ध पूर्णक्षय होतं तेव्हा त्याचा देह जातो. तोपर्यंत त्याचा देह जात सुद्धा नाही. म्हणून तो देहाविषयी कधी चिंता बाळगत नाही. म्हणून आता आजच्या अभ्यासातला शेवटचा श्लोक असं सांगतो, 180वा. प्रेक्षक त्या जादूच्या प्रयोगांचा निराश न करताही त्यांच्याशी समोर होत असतानाही ही हातचलाखी आहे असे समजून असतात. त्याप्रमाणे भोग भोगूनही जग जग माईक आहे अशी बुद्धी टिकून राहते. मुख्य मुद्दा काय आहे, भोग भोगला जातो ज्ञानाकडनं तरी सुद्धा जग माईक आहे ही जी अंतःकरणात वृत्ती सहज पक्की तयार झालेली आहे ती काही केल्या जात नाही. तो सहजच आनंदात राहतो. त्यासाठी जादूगाराचं हातचलाखीचं उदाहरण दिलेलं आहे. लोकांना कळत असतं ही हातचलाखी आहे तरी लोक समरस होऊन जीवन ते पाहतात प्रयोग. तसंच हे काहीच आहे की या प्रारब्धानुसार सुखदुःखांचे भोग मिळतात तरी सुद्धा तो त्याच्या आनंदाला म्हणजे नित्य तृप्तीला कुठेही तडा न जाऊ देता सहज त्याचं आनंदाचं जीवन जगतो. आणि असं आनंदाचं जीवन हा या तृप्तिदीपाचा विषय आहे. आणि तो मला तृप्त होऊन या तृप्तिदीपाचा विषय कळणं ही आपल्या अभ्यासाची खरी एक मजा आहे. आणि ती सर्वांना लाभो अशी मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि आज इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. 172वा श्लोक आहे ना सर. हा, तर त्याच्यात आपली सुषुप्ती ती संतांची समाधी असं तुम्ही बोललात. हा, तर ते थोडस मला एक्सप्लेन केलं तर बरं होईल. हा. आता सुषुप्तीमध्ये अज्ञान असतं. हो, अज्ञान असतं. हा, जो जगाला देहाला सत्यत्व देतो तो अज्ञानातलं जीवन जगतो. हो, म्हणजे सुषुप्ती हे अज्ञानाचं प्रतीक. अज्ञान. हो, हा, आणि समाधी हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अशा अर्थाने तो विचार आहे. हा, ओके.